आई वेली मोगऱ्याला किती फुलं आली काय मीच येते तिकडं नाही तिकडं काला सोन बघ किती सुंदर फुलं आली किती मस्त आहे ना थोडंसंच वाटायला त्याला छाटली काहीला छाटली 2 फांद्या कट केल्या जरा मोकळं फुटल म्हणलं तर ते हाताला पण येत नाहीत ना वरची फुलं म्हणजे येतील एकच ठेवायला पाहिजे होती गो माझं बाळ कसलं भारी आई फुल पडलं अगं तुझं खाली आलं गजरा बनवायचं का तुला हो बनव की दूध घेतलं आहे मी हे कसलं मस्त दिसतंय हे ना छान आलं फुलं कुंडीतनं मोळ्या गेल्या त्याच्या साईडला वाटतं गुलाबी आले आई हो तिला तिसरी गुलाबाला 2 फुलं आले हे दाखवू का जवळ हे आई त्याला छोटस फुल आले तर सकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर मस्त असा परसबागेत एक फेरफटका मारला आज तर मस्त मस्त वेगवेगळ्या रंगाची फुलं उमलली होती पण आज ना छान अशी हिरव्या मिरचीची कोबीची भाजी बनवत होते आणि इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून घेतली आणि मिक्सरला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं थोडीशी हळद टाकली आणि मस्त एका वाटीमध्ये ना मटकीची डाळ भिजत घातली होती कधी कधी मी हरभऱ्याची डाळ घालते कधी कधी मटकीची घालते कोबी टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये ही मटकीची डाळ भिजत घातलेली टाकली म्हणजे फक्त अर्धा तास भिजवली होती चवीपुरतं मीठ टाकलं आणि कोबी छान मिक्स करून घेतला अगदी 1-2 मिनटं आणि त्यानंतर ह्याच्यावरती एक झाकण ठेवून घेतलं वाफेवरती अगदी 2 ते 3 मिनिटात हा कोबी मस्त शिजून तयार होतो त्यानंतर याच्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे माझ्या ना घरामध्ये सगळ्यांना असा हिरव्या मिरचीचा केलेला कोबी आवडतो आणि काळ्या तिखटाचा सुद्धा आवडतो पण खूप दिवस झालं म्हटलं असा हिरव्या मिरचीचा केला नाही म्हणून तसा केला होता त्यानंतर ना आज मस्त असे सांडगे घालायचे होते जवळजवळ 1 किलो सांडग्याचं पीठ हे मळून ठेवले म्हटलं आता जेवण वगैरे करून घ्यावं आणि तोपर्यंत अर्धा तास हे मळलेलं पीठ छान असं भिजेल तुम्हीही कुठले वाळवणाचे पदार्थ केले करून झालेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा सांडगे कुठल्या डाळीचं बनवता हे कमेंट करून मला नक्की सांगा आमच्या घरात ना सगळ्यांना सांडग्याची भाजी खूप आवडते म्हणजे ज्या ज्या वेळेस आमरस बनवला जातो ना त्या वेळेस तर मात्र 100% सांडग्याची भाजी खायला आवडते आहोंना थोडी कमी आवडते पण आम्हा तिघींना मात्र सांडग्याची भाजी खायला खूप म्हणजे खूप आवडते त्यामुळे पहिला वाळवणीचा पदार्थ तर मी सांडगे बनवले आहेत तुम्हाला जर मी सांडगे कोणत्या पद्धतीने बनवते हा व्हिडिओ किंवा डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल ना तर जेवढ्या जास्त कमेंट येतील ना तेवढी लवकर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन आणि आज ना छोटी लेकसुद्धा सांडगे घालताना मदतीला होती गेल्या वर्षी मी एकटीनंच घातले होते आणि त्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी मात्र छोट्या लेकीनं आणि मी मिळून सांडगे घातले होते तुम्ही म्हणाल मोठी लेक घालू लागत नाही का
तर हो ती पण घालू लागते, परंतु तिची ना टेस्ट होती. आता बघा इथं आमचा जे शूट घेत आहे ना, तर ती मोठी लेकच घेत होते आणि खूप वेळ झालं कंटाळा आल्यासारखं झालं होतं सांडगे घालून घालून. त्यामुळे तिनं जाऊन ना मस्त अशी फ्रुटे आम्हाला दोघींना आणून दिली होती आणि म्हटली मी पण दिसते, माझा ग्लास दिसायला हवा म्हणून ग्लास दाखवत होतं. आमच्या माया लेकींची ना अशी दिवसभर चष्टा मस्करी, घरातली छोटी मोठी कामं असं चालूच असतं. आता बघू कृष्णाला थोड्या दिवस सुट्टी आहे, त्याच्यानंतर तिचे सुद्धा क्लासेस चालू होतील. आणि लाडूचा तर काय आमच्या रोजचा थाट वेगळा असतो. इथं त्याला विचारायचं चालू होतं की तुला प्यायचंय का म्हणून. त्यानंतर सगळे सांडगे घालून झाले आणि त्या दोघींनी मिळून इथं उन्हाला आणून सुकत घातले होते. सुरुवातीला घातलेले सांडगे आहेत ना, त्या अगोदरच उन्हाला आणून इथं टाकले होते, तर ते चांगल्यापैकी वाळले होते. ते इथं मोठी लेक चेक करत होती. तर छोटासाच पण आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप असा एक ऑप्शन असतो तो सुद्धा द्या. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत